मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। सो हे गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. मित्रांनो, फर्स्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. मी निखिल पाटील. यूट्यूब आणि इंस्टाग्राम या दोघी प्लॅटफॉर्मवर मी सिंगिंगचे कंटेंट बनवतो. आणि खूप दिवसांपासून डोक्यात होतं की ब्लॉग पोस्ट करायचा असं. तर आज मोबाईल उचलला आणि केलं शूट. बघू आता ही जर्नी कुठून कुठपर्यंत नेते ते. आता मी वागडूचा आहे. चाळीसगावपासून 4 किलोमीटर आहे वागडू. आणि मी चाळीसगावलाच क्लासेस कॉलेज तिथेच जातो. आता सकाळी क्लास आहे 8 वाजता. तर गावातला मित्र येतोय. हा, सौरभ पण आला. चला आपण आता निघू क्लासेसला. कसं आहे, चला मग. सौरभ आणि मी असे एडेचाळे करत फायनली क्लासला पोहोचलो. गाईस, दीदीचा कॉल आला होता. ती आणि म्हणून चाळीसगाव स्टेशनवर आले. आपल्याला तिला पिकअप करायला जायचंय. तर आता क्लास सुटला आणि मी लिफ्टमध्ये बसलोय. बघा मित्रांनो, हे आपल्या चाळीसगावचं जंक्शन. कसं जीप काढ, जीप काढ. हा, चालायचं का मग? और देखिए दोस्तों, मनु कितनी खुश है मामा के गांव को आने के बाद. है मनु, हैप्पी हैप्पी मनु. मनु आप मेरे पास. नून टाइमपास. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कुठे चालले? गोटे खायला. कुठे गोट्या खेळायला? कुठे खायला? दाखव कुठे गोट्या. हे जुने दिवस आठवले का कोणाला? हा, मग येत जाईल ना. हा, चालला आता भाऊ ड्युटीला. ही आहे आमची लाडकी आजी. आजी म्हणजे कोण? मम्मीची मम्मी. कोणी नाही, ब्लॉग सुरू आहे. साधे भोळे, त्यांना काही एवढं समजत नाही. आपल्या घरी ना लग्न आहे ना, मग त्या लग्नासाठी हे आजी आले. घरातलं काही काम वगैरे आलं ते आवरायला. आणि थोडाफार हातभार पण लावता काकूंना. बंद करू का? मग पण कस काय बनवायचं असते बरोबर. आणि मी कवच ना बंद करा ना. ते बटन, हे बटन आहे ते. कोणतं? हे मध आतला. छोटे बटन मत ना. बारे मी आता ना बटणे चालू बंद करेन तो. बरं, जाऊ दे. ये ना. तर गाईच आता चाललंय चाळीसगाव केक घ्यायला. वहिनी त्यांचा बड्डे आहे ना, मी आणि भावेश आपल्या गाडीवर पल्सरवर. सो गाईज, पोचलो फायनली केकच्या शॉपवर. चल भावेश. चल पुढे. बघ कसला घ्यायचा. हा बघा पुढे पायनॅपलच्या बाजूला 1 नंबरचा डायरेक्ट. हा, नाव टाका. रुचिका टाक. रुचिका. हा कितीचा आहे? 350. लाईट बदलवायला किती वाजता? 300 घेतला केक. आता डायरेक्ट सीधा घर. गाईस, पोचलो आता फायनली भावेश आणि मी घरी. आता जो बर्थडे सेलिब्रेशनची तयारी करू, केक कटिंगची तयारी करू.
काय रे भाऊ? हा काय म्हणणं आहे मग? बघा काहीचा मुलगा 10वीला आहे आणि दिवसभर फोन बघत बसतो. मी बोललो होतो ब्लॉग मध्ये सिद्धू हा येतो. सिद्धू माझा भाऊ आहे, 10वीला आहे तो आता. गाईज आता ब्लॉगला एंड करू आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. पहिलाच ब्लॉग आहे, काही चूक बोल झाली असेल तर माफ करा. तर आतासाठी बाय.